फुटबॉल विश्वचषक जगातील सर्वात भव्य, सर्वात लोकप्रिय आणि सर्वात प्रतिष्ठेचा क्रीडा सोहळा. आधुनिक फुटबॉलचा उगम इंग्लंडमध्ये झाला. आधुनिक फुटबॉलचे नियम सुद्धा इंग्रजांनीच बनविले. जगाच्या कानाकोपऱ्यात फुटबॉल पोहोचला तो सुद्धा ब्रिटिशांच्या साम्राज्यामुळेच. परंतु फिफा विश्वचषकाच्या 96 वर्षांच्या इतिहासात इंग्रजांना फक्त एकदाच फुटबॉल विश्वकरंडक जिंकता आला. 1966 साली बॉबी मूरच्या इंग्लंड संघाने जर्मनीला 4-2च्या फरकाने पराभूत करत फुटबॉल विश्वचषकावर इंग्लंडचं नाव कोरलं होतं. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला सेमीफायनल गाठण्यासाठी 24 वर्ष वाट पाहावी लागली. 1990च्या विश्वचषकात ब्रायन रॉबसनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने उपांत्य फेरी गाठली खरी, परंतु जर्मनीकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पुन्हा 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 2018 साली हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघाने सेमीफायनलमध्ये दस्तक दिली. मात्र क्रोएशिया या छोट्या युरोपियन देशाकडून इंग्लंडला हार पत्करावी लागली आणि इंग्लंडचा संघ फिफा विश्वचषकातून बाहेर झाला. सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या 2026च्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ सेमीफायनलसाठी बिलकुल फेवरेट मानला जात नव्हता. अशातच क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडची गाठ जबरदस्त फॉर्मात असलेल्या नॉर्वे संघासोबत पडली. मात्र एक्स्ट्रा टाईममध्ये गोल टाकत इंग्लंडने नॉर्वेला घरचा रस्ता दाखविला आणि दिमाखात चौथ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. 16 जुलैला उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना लिओनेल मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिना संघासोबत होईल. या सामन्यात अर्जेंटिनाचं पारडं जड मानलं जातंय, परंतु शिस्तबद्ध खेळाच्या बळावर सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला हॅरी केनचा इंग्लंड संघ धक्कादायक निकाल नोंदविण्यासाठी सज्ज असेल.